पहिला पेपर जो लिहिलेला आहे परवा, त्याचे काय काय मुद्दे लिहिले तुम्ही आणि उत्तरं काय पाहिजे होती. क्वेश्चन 1 कंपल्सरी आहे. प्रश्न पहिला आहे, एक्सप्लेन द इम्पॅक्ट ऑफ द एनलायटनमेंट ऑन इमर्जन्स ऑफ सोशलॉजी. समाजशास्त्राच्या उदयासाठी प्रबोधनाचा प्रभाव काय होता ते सांगा. आता याची एक टेक्निक आहे की ते प्रत्येक शब्दावर तुम्ही कॉमेंट करायला पाहिजे. जसं एनलायटनमेंट शब्द आहे तर त्याची व्याख्या काय आहे, तो म्हटलं याच्या 3 व्याख्या आहेत. समाजशास्त्र म्हणजे काय आहे आणि त्याच्या मर्यादा काय, ते युरोपियन आहे का. अभ्यासकांची मुख्यतः अभ्यासकांची नावं, जसं रेमंड ऑरो आहे, रेमंड ऑरोने याच्यावर काही लिहिलेलं आहे. तर त्याचं काय आर्ग्युमेंट तुम्हाला 2013मध्ये विचारलेलं आहे. अमेरिकन सोशॉलॉजी याच्याबद्दल काय म्हणते, असा तो पहिला प्रश्न जो होता तो. आणि शब्दसंख्या कमी करायला पाहिजे, 130 135च्या वर जाऊन देता कामा नाही जे आहे. दोन्ही पेपरवर याचा अर्थ ती सवय लावायला पाहिजे. रूल्ड पेपर तुम्ही MPSC कधी लिहिणार, त्यामुळे रूल्ड पेपरवर पण असा द्यायला पाहिजे. आणि A4ला पण लिहा. नुसते A4ला लिहिलं तर नंतर मुश्किलात पडले. MPSC लिहायचे म्हणले तुम्हाला दोन्हीची प्रॅक्टिस करायला पाहिजे जे आहे ते. त्यानंतरच्यात व्हॉट इज पॉझिटिव्हिजम. प्रत्यक्ष शब्द काय दिलेले आहे, प्रत्यक्षवाद. आता असा शब्द विश्वकोश वापरत नाही पा, मग तो करेक्ट करून घ्यायला पाहिजे. प्रत्यक्षार्थवाद आहे का, आणि त्याची चर्चा. पॉझिटिव्हिजम कसा आला, मग ते 3 टप्पे कसे होते, कॉमनं काय मांडलेलं आहे. क्रिटिक करताना अभ्यासकांची नावं घ्यायला पाहिजेत. क्रिटिक जे आहे त्याच्यामध्ये कोणकोणते लोक आहेत, कसे लोक आहेत, त्याची चर्चा जी आहे ते. म्हणजे 10 मार्काला 3 नावं तरी किमान 4 नावं असं लोक एक्सपेक्ट करतील की ही क्रिटिक आहेत बाबा प्रत्यक्ष अर्थवादाचे. नॉन पॉझिटिव्हिस्ट लोक होते काय म्हणत होते त्याच्यावरचे. अर्ली 20th सेंचुरीमध्ये काय चर्चा झाली, म्हणजे इंटरप्रिटिव्हवाले त्याचे इंटरप्रिट करणारे जे आहेत ते, किंवा डिस्कर्सिव्ह असा एक जो डिस्कोर्स आहे, डिस्कर्सिव्ह सोशॉलॉजी, ती काय सांगते. तिसरा प्रश्न, परिणामात्मक गुणात्मक संशोधनमध्ये क्वालिटी क्वांटिटी मेथड. आता हा पद्धतीच्या शास्त्राच्या प्रमाणे सँड्रा हार्डिंगनं त्याच्यावर काहीतरी म्हटलेलं आहे समजा. म्हणजे अभ्यासकांच्या आधारे तुमचं आर्ग्युमेंट पार करायला पाहिजे. बऱ्याचदा हे इग्नूमध्ये पण आहे, YCMUमध्ये पण आहे. कार्ल मार्क्सची थिअरी ऑफ हिस्टॉरिकल मटेरियलिझम हा UPSCला पण बऱ्याचदा विचारलेला आहे. या पेपरचं एक वैशिष्ट्य काय की तुमची सगळी चर्चा जी आहे ती PYQ ओरिएंटेड आहे, आणि त्यामुळं टॉपिक संपला की ते PYQ ताबडतोब संपवायला पाहिजे. हिस्टॉरिकल मटेरियलिझम येणारच होता पण, मग त्याची चर्चा त्या स्ट्रक्चरमध्ये पॉईंट तुम्ही म्हटलं माझे हे 12 पॉईंट आहेत, सगळे हे केलेलं आहे. फायरबागचं असं आहे, हेगेलचं असं आहे, म्हणजे ते पाठ पाहिजे असं विचार करून तिथे लिहिलं जाऊ शकत नाही. पण आपण त्या लेक्चरमध्ये काय म्हणलं होतं की हा नुसता थिअरी ऑफ हिस्टॉरिकल मटेरियलिझम बनवतो, डायलेक्टिकल आहे. दुसरं भारतीय संदर्भात तो बहुप्रवाही आहे. बहुप्रवाही आकलन त्याचं जे आहे, म्हणजे एक प्रवाही युरोपमधलं आहे, त्याचं बहुप्रवाही आकलन सगळं काय करता येईल आपल्याला. ऐतिहासिक भौतिकवादाची जर्मन आयडिओलॉजीपासून झालेली चर्चा काय आहे, म्हणजे त्याचं सोशॉलॉजिकल आर्ग्युमेंट जे आहे ते. स्तरीकरणाचा आपला आता टॉपिकच आहे, 5वा टॉपिक जे आहे ते. म्हणजे बऱ्याचदा सुरुवातीच्या काळात असं असतं की ते ट्रान्सलेशन सरळ सरळ आपल्याला टॉपिक सिलेबसचं ट्रान्सलेशनच आहे, त्यामुळे सिलेबसचा कंट्रोल आणि सिलेबसवरचे अभ्यासकांची नावं काय काय. स्ट्रॅटिफिकेशनवर कोणीच सुरुवात केली. आपण म्हटलं की तुम्ही अर्ली 20th सेंचुरीतले काही नावं बघितली. हर्लंबसमध्ये त्याची डिटेल चर्चा आहे, रिडझरमध्ये त्याची चर्चा आहे. तर या सगळ्यांच्या आधारे आपल्याला जे डायमेन्शन जे आहेत ती उलगडून बघता येऊ शकतात जे आहेत. पहिला प्रश्न कंपल्सरी आहे आणि तो तुम्ही मध्ये लिहायला पाहिजे. पहिल्यांदा शॉर्ट लिहिलं की सगळं अडकणार जे पा. क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, मग पहिला, मग 5वा, मग शेवटचा, असं किंवा खालचे जे आहेत. त्यामुळे प्रश्न लिहिण्याचं स्किल खूपच पाहिजे. सगळा गेम आहे तो स्किलचा, अभ्यासाचा नाही आहे. आपण म्हणतो खूपच प्रॅक्टिस पाहिजे तुमच्या. आता मी कुठले तरी एक स्पोर्ट आहे तर त्या तुमचं प्रॅक्टिस काय आहे त्याचा संबंध आहे. हा प्रश्न 3 मिनटात लिहिला, 1.5 मिनटात लिहिला, 11 मिनटात लिहिला, म्हणजे स्पीड. एकच गोष्ट डिलिव्हर करताना ते 100 वेळा असं करायला पाहिजे. तर डिलिव्हरीमध्येच आहे, कारण नाही तर तुमच्यापर्यंत तुम्ही कधीच पोचणार ना. आपल्याला असं वाटतं की आपण आलो, पण ते आल्याला एक लाईन काहीतरी पाहिजे. त्यामुळे सगळा खेळ आपला टाईम मॅनेजमेंटचा आहे. तुम्ही कुठलाही टॉपिक घेतला तर तो आधी डिफाईन करा की माझा मार्क्स या तारखेला संपणार आहे. असं नाही झालं तर मग ते फील्ड सोडल्यातच जमा आहे.
आपलं भ्रम आहे, आपण करत राहतो, पण ते होतच नाही. याचं कारण काय, तोपर्यंत बाकीचे नवीन लोक पुढे जातात आपल्या, आणि त्यामुळे स्पर्धा असल्यामुळं तुमचा सगळा खेळ हा टाईम मॅनेजमेंटच आहे. ज्याला टाईम कळाला त्याला सिव्हिल सर्व्हिस कळाले, ज्याला टाईम नाही कळाला त्याला सिव्हिल सर्व्हिस नाही कळाले. तू म्हटलं की माझं 27ला मला एवढे तास आहेत. आता जुने लोक टाईम मॅनेजमेंट मिनटात करायचे ना, म्हणजे माझ्याकडं 18,522 मिनटं आहेत, मग 18,522 मिनटातले मी एवढी मिनटं वापरले. मग खूपच प्रिसाईज सगळं आपलं आकलन त्याच्यावर असायला पाहिजे, आणि प्रत्येकाचं शॉर्ट असं मटेरियल पाहिजे. आता जसं हा प्रश्न आहे काय, स्कोप ऑफ सोशॉलॉजी कम्पॅरिझन विथ द अदर सोशल सायन्सेस. आता हे डायरेक्टली NCERTतनं दुसरे छापलं, असा NCERT जसं चॅप्टरच आहे ना अख्खा एक, तरी ते 18पर्यंत जाईल ना उत्तर. 18पर्यंत जाणारे उत्तर ते सोडता कामा नये तशी. मग अँथ्रोपॉलॉजी, सोशल अँथ्रोपॉलॉजी काय होतं, इथले प्रिन्सली स्टेटने काय म्हणलेलं आहे, म्हणजे त्याची प्रिन्सली स्टेट म्हणजे आपले इथले म्हैसूर होतं, म्हैसूरची नावं दिलेलं आहे अनंत अय्यर, आणि त्यांनी काय काय कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. आपण बघितलं होतं की सायकॉलॉजी एवढी एकमेव डिसिप्लिन आहे की त्याच्यामध्ये दोन्ही आहे, नॅचरल सायन्सकडे पण जातं, सोशल सायन्सकडे पण जायला लागतं. नॅचरल सायन्समध्ये क्लिनिकल सायकॉलॉजी किंवा असे सायकॉलॉजीचे जे इम्पॅक्ट आहेत ते, फिलॉसॉफीचा इश्यू काय, हिस्ट्रीचा इश्यू काय, याची सगळी चर्चा झालेली आहे. 20 मार्कासाठी आता काही जणांचं कसं असतं की प्रॅक्टिस खूप करतात आणि 400 शब्द लिहितात. तो एक मार्ग जो आहे ना, 400 शब्द डिलिव्हर करायचे. ह्याला एक्सपेक्टेड किती, 300, मग माझे 400 त्याच वेळात. 20ला 14 मिनटं, 14 मिनटात मी एका 25 शब्द लिहिले, 25 शब्द माझे झाले, तर ऑलमोस्ट इथपर्यंत यायला लागतं. 25-15 400चा विचार जो आहे तो, म्हणजे सगळा खेळ अभ्यासाचा नाहीच आहे. हा सगळा UPSCचा खेळ आहे, तो तुमच्या तयारीचाच आहे. प्रॅक्टिस जी आहे ना, आता जसं बघितलं ना तुम्ही की 2 तासाच्या आत 30 सेकंद संपवली स्पर्धा, आता हे जगातलं रेकॉर्ड आहे. असं किती वेगात तुम्ही करता, सगळा खेळ जो आहे तो त्या वेगाचा आहे. आणि हे ज्याला समजलं, त्यामुळे मेरिट म्हणजे काय आहे, दिलेल्या वेळेत हजर करणे. आता तुम्ही म्हटलं की तुमची वेळ मला मान्य करता येत नाही आहे, खूपच आहे स्पीड. आता मी जो स्पीड पकडला आहे तो आपल्या आयोगाला, MPSCला UPSCला जो उपयोग आहे तो पकडलेला आहे. तुम्हाला तुमचा स्पीड पकडा, तुम्हाला प्री काढायचे आहेत, तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. मग तुमच्याकडे वेळ किती आहे, तुम्ही रोज किती तास करता, महिन्याला किती तास करता, याचं सगळ्याचं शेड्युलिंग पाहिजे. ते शेड्युलिंग नसेल तर नुसतं पेपर लिहून त्यातनं काहीच कळणार नाही. आपल्याला सगळं एकत्र करायचं आहे ना. तुम्ही म्हटलं की माझं CSAT इथं संपणार आहे, माझा सोशलचा सेकंड पेपर इथं संपणार आहे, माझं GS3, असं काय कॅल्क्युलेशन आहे. असं नुसतं सूर्य उगवलं ना अभ्यास असं नाही चालणार ना. तुम्हाला एक काहीतरी टाईम फ्रेम पाहिजे. त्या टाईम फ्रेममध्ये बसवलं तर ते करण्यात पॉईंट आहे. ब्युरोक्रेसीचं बेसिक म्हणजे प्लॅनिंग आहे. तुमचा जिल्हा दाबायचा, तुमच्याकडे रिसोर्सेस काय आलेले, तशा अर्थानं तुम्ही कसं संपवणार आहे हा प्रोजेक्ट, तुमचं काय एक फोरकास्ट आहे. माझं असं फोरकास्टिंग आहे, 22 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 वाजता माझा हा अभ्यास चालू आहे, असं साधारणतः प्लॅन तसं करता आलं पाहिजे. जे रोज नुसतं ऑनेस्टी काय, हे नाही गोष्ट आहे. ऑनेस्टीला कोण विचारत नाही. ऑनेस्टी प्री कंडिशन आहे ना. ऑनेस्टीच्या पुढं काय आहे, प्लॅनिंग कुठं आहे, एक्झिक्युशन कुठं आहे, डेडलाईन्स आहेत. तुम्हाला PM ऑफिस, CM ऑफिसपासून सगळीकडे दबाव आहे ना. मग तो डिलिव्हरी आता काय, डिलिव्हर करा. मग तुम्हाला डिलिव्हर करता आलं पाहिजे दिलेल्या वेळेत. त्याचा एक मार्ग तुम्हाला म्हटलं की टॉपिक संपला की 24 तासात 24 आवर्समध्ये तुमचं संपायला पाहिजे. याचा अर्थ ते विन होणार, नक्की काढणार तो पोस्ट कॅन्डिडेट. त्यामुळे तुमचं स्पीड, या सगळ्यात स्पीड जो तो मॅटर करणार. तुम्ही कसं लिहिता त्यातनं आलेली चर्चा जी आहे ती. आता जसं आता मार्क्सेस वेबर इन स्ट्रॅटिफिकेशन डायरेक्ट इग्नूतला टॉपिक आहे, तसं डायरेक्ट सिलेबसवरच गेलं आहे. त्यामुळे सिलेबसवरूनच आलेले प्रश्न जे आहेत ते आपल्याला दिसतात. इग्नूचं फॉलो केलेलं दिसतं याला. YCMUमध्ये पण चर्चा आहे. स्तरीकरणाचं मार्क्सवादी आकलन आणि वेबरियन आकलन. वेबरचं इंटरप्रेटिव्ह सोशॉलॉजी काय होती, त्याचं मॉडर्निस्ट अंडरस्टँडिंग काय होतं, मार्क्सचं द्वंद्वात्मक ऐतिहासिक भौतिकवादी आकलन काय होतं, स्तरीकरणाबद्दल दोघांनी काय चर्चा केलेली आहे. 20, 20 आणि 10. आता इथं 10ला हे नाही आहे, शब्दमर्यादा मग इथं जास्त लिहायला पाहिजे. मर्टनचा रेफरन्स ऑफ ग्रुप जे आहे ते संदर्भ गट, मग त्यात त्यांनी सेल्फची चर्चा कशी केलेली आहे, किंवा मिडचं सगळं रायटिंग सगळं जे आहे. 10 मार्काला साधारण 150, 180, 200, 210 शब्द लिहिले तरी चालतं नाही, कारण इथं शब्दमर्यादा नाही, वर शब्दमर्यादा आहे. म्हणजे स्पेस कुठं आहे, तुम्हाला म्हटलं 300+ पाहिजे मला, तर 300+ हे माइंडसेट आहे, अभ्यासाचा संबंध नाही आहे त्याचा. म्हणजे अभ्यास तुमचा कधी होणार, कसा होणार, याचं कॅल्क्युलेशन पहिलं पाहिजे. म्हणजे एखाद्या गोष्टी जसं आपण म्हणतो ना की तुम्ही बाहेर पडायचे मार्ग काढले तर आज जायचं, नाही तर आत नाही जायचं. मी एखादं पुस्तक घेतलं
की मला हे अभ्यास करायचं. तर मग हे कधी संपणार हे तुम्ही डिफाईन केलं तर ते हात लावा, नाही तर हात लावू नका. म्हणजे हे सगळं ब्युरोक्रॅटिक माइंड तुमचं डेव्हलप व्हायला पाहिजे, की आपण अभ्यास करताना तो ब्युरोक्रॅटिक स्ट्रक्चरनं उभा केला पाहिजे. अदरवाईज नुसता अभ्यास युनिव्हर्सिटी टाईप अभ्यास यातनं वर्क होत नाही. कारण काय, तिथपर्यंत जातं तोपर्यंत खूप कोणतरी पुढे येऊन जातं. त्यामुळे आपल्याला तुमचं मटेरियल 250 मटेरियल पाठ आहे का, तुमच्या 22 व्याख्या पाठ आहेत का, त्याच्यावरचे अभ्यासक म्हणजे स्ट्रक्चर तर तयार आहे का. नेहाच्या नोट्स तुम्ही नेहा भोसले होते त्याच्या नोट्स बघितल्या, ते स्ट्रक्चर्ड आहे, खूपच स्ट्रक्चर्ड आहे, आय एमचं कॅन्डिडेट आहे. त्यामुळे तुमचं प्रोफेशनल इथिक्स खूप चांगलं पाहिजे. लिहिण्याचं शब्द नोट्स, माझ्यामध्ये मार्क्स संपलेले तेच परत लिहिण्यात काय पॉईंट नाही आहे. आपण फक्त कसं करतो ते असं पाट्या टाकल्यासारखं होतं. तुम्ही पुढं कसं जाणार, तुमचं सगळं अभ्यास जे आहे ते काल बाबा हे हिंदूला आर्टिकल त्याच्यावर हा प्रश्न बघा. म्हणजे तशा अर्थानं त्याचं तुमचं स्वतःचं अंडरस्टँडिंग वाढवायला पाहिजे. आता जसं पुढचा प्रश्न विचारले, तिसरा आहे 20-20-10चा परत, की चल व्हेरिएबल काय आहेत आपल्या पार्सनची चर्चा जी आहे ते, आणि परत पार्सनवर विचारलेला क्वेश्चन जो आहे तो. म्हणजे हे बऱ्याच ठिकाणी केलेलं असं पण, की एक टॉपिक घ्यायचं आणि त्याची डेप्थमध्ये प्रश्न करत राहायचे, तसं साधारणतः विचारत राहायचं जे आहे ते. टॅलकॉट पार्सनची सोशल सिस्टीमची थेरी काय, सामाजिक व्यवस्था आणि नॉन पॉझिटिव्ह वर. आता पॉझिटिव्हिझम खाली नॉन पॉझिटिव्हिझम, पॉझिटिव्हिझम विचारलेलं आहे 10 मार्काला, परत नॉन पॉझिटिव्ह म्हणजे एक टॉपिक घेतला तो पूर्ण त्यांनी सगळा विचारून झालेलं जे आहे. तर त्याच्या पद्धतीशास्त्रावरची चर्चा जी आहे ते. मग आता याच्यावरचा उपाय काय आहे, की सगळा सिलेबस तुमचा झालेला नाही तर तुम्ही तुमच्या झालेल्या सिलेबसवर 3-3 तास पेपर करायला पाहिजे आणि ते लिहून बघायला पाहिजे. त्यात 180वर जायला पाहिजे, 180+. कारण सिलेबस तुम्ही डिफाईन केलेलं आहे, सगळ्या नोट्स तुमच्या आहेत, मटेरियल तुमचं तयार आहे, तुमचा पेपर आहे. मग 180 का मिळत नाही याचा हे करायला पाहिजे. म्हणजे सगळा गेम जो आहे तो, म्हणजे आत्ता तुम्ही करताय ते सोशॉलॉजी आहे, आपल्याला करायचं UPSC सोशॉलॉजी, याच्यात गॅप आहे. UPSC सोशॉलॉजीचा आणि सोशॉलॉजीचा विचार दोन्हींमधला फरक लक्षात घ्यायला पाहिजे जे आहे ते. आता जसं म्हणलं डिफाईन सायन्स, मग आता डिफाईन करताना नॅचरल सायन्स सोशल सायन्समध्ये काय आहे, देकारपासून त्याची सगळी चर्चा करता येईल ना. सायंटिफिक मेथडची क्रिटिक काय आहे, सायंटिफिक मार्क्स का म्हणलं, मी सायंटिफिक आहे, सायंटिफिक सोशलिस्ट आहे. आणि त्याची चिकित्सा करताना साधारणतः एक 10-12 अभ्यासक सगळे जे आहेत. दुर्खिमचं सोशल फॅक्ट सिलेबसमध्ये दिले आणि थेअरी ऑफ डिव्हिजन ऑफ लेबर. आता डिव्हिजन ऑफ लेबर इन सोसायटी, समाजाची व्याख्या काय, वेब ऑफ व्हेरियस सोशल इन्स्टिट्यूशन्स आहेत का, फॅक्ट सोशल फॅक्ट कशा होतात, सोशल म्हणजे सुसाईड नाही तर सोशल सुसाईड आहे अशी त्याची चर्चा काय केलेली आहे. इक्वॅलिटी हायरार्की परवाच झालेला हे आहे. आता इंडियन कॉन्टेक्स्ट, तुम्ही इंडियन हे काय आहे कॅटेगरी कशी आलेली आहे, इंडियन म्हणजे काय म्हणायचं ना तुम्हाला, तर इंडियनची तुम्ही व्याख्या द्यायला पाहिजे. बेनेडिक्ट अँडरसननं काय म्हटलं, यांनी काय म्हटलेलं आहे. म्हणजे प्रश्नातल्या शब्दाला ॲड्रेस नाही होत, प्रश्नातले शब्द ॲड्रेस व्हायला पाहिजे, त्याच्यातनं तुम्ही त्याची चर्चा करायला पाहिजे जे आहे ते. हा साधारणतः चौथा प्रश्न जो होता तो. आता क्वेश्चन 5 परत कंपल्सरी आहे. पहा बरेच जण कसं करतात की मोठे प्रश्न लिहिले, म्हणजे मी आता 2 आणि 3 निवडले, मग पहिला लिहिला, मग 5वा लिहिला आणि मग शेवटचा एखादा लिहिला, किंवा खालनं 2 उचलले, परत 2 शॉर्ट नोट लिहिले आणि परत लिहिले. म्हणजे मोठे प्रश्न प्रथम, मग टिपा आणि मग छोटा प्रश्न, म्हणजे परत राहिलेले एक प्रश्न, 2-2-1 असं साधारणतः स्ट्रक्चर जे आहे. त्यामुळे हे मध्ये घ्यायला पाहिजे. फॉर्मल इनफॉर्मल ऑर्गनायझेशन ऑफ वर्क आणि इकॉनॉमिक फोर्स सगळा जो आहे त्याच्यात. अनौपचारिक कुठल्या संघटना आहेत, मग त्याच्यातनं काय काय आलेलं आहे. नुसतं ट्रेड युनियन आणि याचं नाही आहे, तर कामाच्या अनौपचारिक पद्धती कुठल्या आहेत, ते कसं वर्क होतं, याच्या थेरीज पण आपण बघूया ना ह्याच्यातल्या. प्रेशर ग्रुप, पॉलिटिकल पार्टीज, दबाव गट वेगळा असतो, हितसंबंधी गट वेगळा आहे, आणि त्याचं राजकीय आकलन काय प्रकारचं आहे. आपल्या ॲनिमिझम आणि प्लुरलिझम हा रिलिजनमध्ये असणारा टॉपिक. आता आत्मवाद बहुतत्ववाद ही सगळी चर्चा विश्वकोशामध्ये, त्यामुळे विश्वकोशाला अत्यंत चांगला उपाय आहे. आपण आपल्या विग्नूच्या आधारे पण बोलूयाच, किंवा रिजनल जे सोर्स आहे त्याचे पण. आत्मवाद बहुतत्ववादाची चर्चा विश्वकोशामध्ये पण चांगली केलेली आहे. आपल्या किन्शिपवर विचारलेले आहेत. पहा लिनेज आणि डिसेंट विचारलेलं आहे, तसंच फॅमिली मॅरेज सिस्टीम इन विचारलेलं आहे. आता किन्शिप सिस्टीम इन इंडिया इरावती कर्वेंचं पुस्तकच आहे, त्याची चर्चा आपल्याला बघता येते, त्यातले आर्ग्युमेंट्स काय आहेत ते बघता येऊ शकतात जे आहे ते. आणि त्याच्यातनं आलेली बेसिक लाईन जे आहे ते फॅमिली मॅरेजचं कोरिलेशन काय प्रकार. आता काही जण म्हणतात की मॅरेज ही काय फॅमिलीची पुरवठ नाही आहे, त्याच्या पलीकडे सगळ्या गोष्टी गेलेल्या ज्या आहेत त्या.
एज्युकेशन अँड सोशल चेंज, प्लेटो, रुसो, सामाजिक बदलाची व्याख्या, मग लॉकनं काय सांगितलेलं आहे. आणि समाजशास्त्रामध्ये समजा आपल्याकडे आता ज्योतकांचं काही आर्ग्युमेंट आहे, ज्योतकांनी सुरेन ज्योतकांनी दिलेलं आहे, म्हणजे त्याची सोशॉलॉजीची फ्रेमवर्क सगळी जी आहे ते 10 मार्काला 120 शब्दाच्या पेक्षा जास्त लिहिता कामा नये. परत वाक्य रिपीट करतो, पण 10 मार्काला 120 शब्दाच्या पेक्षा जास्त लिहिता कामा नये. कारण तिथं तुम्ही 10% वाचवले तर 10% सगळीकडे जास्त वापरतात. म्हणजे तुम्ही 3 तास 18 मिनिटाचा पेपर लिहू शकता तुम्ही. इथनं जर विचार तुम्ही केला, कसं 3 तास 18 मिनिटं लिहिता येईल आपल्याला, प्रत्येक ठिकाणी 10% वाचवलं शब्दसंख्या जी आहे. म्हणजे खूप असं त्याच्यावर विचार झाला पाहिजे. आपण असं जनरल खूपच वेग असं सगळं करत राहतो. त्याच्याऐवजी मॅटरवर कंट्रोलची पूर्व कंडिशन आहे, रिप्रोडक्शन, क्वेश्चनचं फॉर्मॅट, सगळे PYQ पाठच आहेत. तुम्ही विचारा, मी प्रश्न इयर सकट सांगणार. प्लेज जशी असते ना, इंडिया इज माय कंट्री, तसं सगळं पाठ पाहिजे. हे नुसतं सोशल नाही, आता प्रीचे सगळे तयारी आहे, प्रीचे पण सगळ्यांचे पाठ पाहिजे. त्यामुळे क्वेश्चनवर कंट्रोल जबरदस्त पाहिजे. जबरदस्त म्हणजे पाठांतरच पाहिजे. जसं जे आहे फ्युडल सोसायटी, इंडस्ट्रियल कॅपिटल सोसायटी, हा विचारून झालेला प्रश्न आहे. मार्क्सच्या मांडणीमध्ये काय चर्चा आलेली होती त्याच्याबद्दलची. आता नागरी समाज आणि मग त्याच्यावर नीरा चांडोकांनी लिहिलेलं आहे. सिव्हिल सोसायटी, सुदीप्त कविराजनं लिहिलेलं आहे. सिव्हिल सोसायटीबद्दलची चर्चा जी आहे ती क्रिटिकली, म्हणजे सिलेबस हा काय असं म्हणता येत नाही. आता त्यांनी मराठीला खूप असे मराठी लिटरेचर खूप प्रयोग केले, तसं आपल्याला याच्यात काय दिसत नाही. सिलेबस आहे आणि डायरेक्ट हे आहे. मराठीला कसं केलं, समजा त्यांना 19 पुस्तकं आहेत, 3च पुस्तकं घेतली आणि ते अख्खा पेपर. तसं आपल्याला जर केलं त्यांनी तर ते अवघड आहे. 2च टॉपिक आणि त्याच्या अख्खा पेपर, म्हणजे त्याची सगळ्याची चर्चा जी आहे. पण असं त्यांनी यावेळेला केलं आहे MPSCनं, की फक्त 19 पुस्तकांमध्ये 3 पुस्तकं निवडली आणि त्याच्यावर अख्खा तुम्हाला पेपर डिझाईन करा. तसं याच्यात त्यांनी 2 टॉपिक निवडले, रिलिजन आणि समजा आपण असं म्हटलं निवडला, किंवा इकॉनॉमी फोर्स निवडला, पॉलिटी सोसायटी कुठली. तर तसं नाही आहे, तर सगळ्या सिलेबसला एक प्लेन नाही साधारणतः. त्यामुळं लिहिला वाव आहे, 180च्या वर जायला वाव आहेत खूप, जे आहे 180+ व्हायला पाहिजे जे आहे ते. पॅट्रियार्की, SDOLची चर्चा, पितृसत्ता. मग पॅट्रियार्की म्हणजे पितृसत्ताक शब्द वापरला आपण, लिहिताना पुरुषसत्ता लिहितो रिजनलमध्ये. तर पॅट्रियार्की हे एल्डर आहे, एल्डर मेल जो आहे ना त्याचा कंट्रोल असतो. पुरुषांचा त्याशी काही संबंध नाही. एल्डर मेल म्हणजे त्यातला फरक जो आहे तो. सँड्रा हार्डिंगनं चर्चा केलेली त्यावर्षी. SDOLची बऱ्याच जणांनी केलेली चर्चा, सुलामित फायरस्टोननं केलेली चर्चा जी आहे ती रॅडिकल फेमिनिस्टांच्यामध्ये काय आलेलं आहे. त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा चेंज का, आपला टॉपिकच खालचा शेवटचा जो आहे, म्हणजे सिलेबसला सोडलेलं नाही आहे, पण सिलेबसला सगळं फॉलो केलेलं आहे आणि त्यातनं आलेलं आर्ग्युमेंट जे आहेत ते. त्यानंतर सोशल मुवमेंट आणि कलेक्टिव्ह ॲक्शन. सोशल मुवमेंट आपल्या A.G. फ्रँक त्याच्या थेरीज आहे, त्याकडे आपण बघू. आता आपलं टॉपिक करायचं आहे, याच्यातनं आलं. मराठीमध्ये घनश्याम शहांचं पुस्तकच आहे, इंग्रजीमध्ये पण ते आहे. त्यातनं आलेले आर्ग्युमेंट सगळे जे आहेत ते आपल्याला बघता येतात. आता धार्मिक पुनरुज्जीवन, मीरानंदांचा याच्यावरचा अभ्यास आहे. सेक्युलरायझेशन और फंडामेंटलिझम, मूलतत्ववाद जो आहे तो काय प्रकारचा आहे. मूलतत्ववादाला दिलेला शह काय प्रकारे आहे, मूलतत्ववादाला दिलेला शह. आता याच्यावर लॉंग बॅक मीच एक पुस्तक लिहिलेलं आहे, मूलतत्ववाद आणि मूलतत्ववादाला कसा शह मिळाला, प्रतिमा प्रकाशनानं ते काढलेलं होतं जे आहे. म्हणजे थोडं इकडचं तिकडचं वाचलेलं तरी तिकडचं काय वाचायचं याला शनिवार रविवारच्या पुरवण्या हे तुम्हाला उत्तर आहे. कुठले पुस्तकं चर्चेमध्ये आहेत, काय आहे, कोण काय लिहितं आहे. सोशॉलॉजिकल थेरीज ऑफ पॉवर, सत्तेच्या पॉवर आपला टॉपिकच आहे. मग आंध्र बेतेनं वापरलेलं ते सेकंड पेपरमध्ये. पहिल्या पेपरमध्ये थेरीमध्ये त्याचा विचार कसा करणार, सत्ता संरचना, फुको बरोबर आहे, स्टीव्ह ल्यूज बरोबर आहे, पण सोशॉलॉजिकल आर्ग्युमेंट जी आहेत ती कशी डेव्हलप झाली, रेझिस्टन्सची कल्पना त्यात कशी आलेली आहे, प्रतिरोध फुकोनं मांडलेलं जे आहे, आणि बाकीचे अभ्यासक त्याला काय काय सांगतात जे आहे. आणि डिपेंडन्सी थिअरीची परवा चर्चा झालेली होती. प्रेबिश हा कुठला लॅटिन अमेरिकेचा विचारवंत आहे, लेनिन आहे, आणि नंतर संपूर्णतः आपल्याला मेंडेल आणि इमॅन्युएल वॉलस्टीनची सगळी चर्चा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये केलेली आहे. ही थोडक्यात पहिल्या पेपरचं एक फ्रेमवर्क जे आहे ते. कन्क्लुजनमध्ये काय म्हणता येईल की त्याचं एक स्वतःचं फ्लो आहे ह्याला, आणि सगळा प्रश्न येणार तो सोशॉलॉजिकल तुमचं आर्ग्युमेंट येतं का, सोशॉलॉजिकली मांडता येणं, समाजशास्त्रीय चर्चा जी आहे ती करता येते का तुम्हाला. जे
आता असाच आपण दुसरा पेपर बघू आणि मग आपण काही शंका आहे तुमच्या त्याच्यावर बोलूया जे आहेत, नाहीतर मग आपलं टॉपिक चालू करता येईल जे आहे. दुसऱ्या पेपरमध्ये तुम्ही जे लिहिलेलं आहे ते आणि काय अपेक्षित आहे ते पहा. जसं उदाहरणार्थ GS घुरे इंडॉलॉजी पर्स्पेक्टिव्ह सिलेबसमध्ये दिलेलं आहे. सिलेबसमध्ये GS घुरे इंडॉलॉजी महत्त्वाचं आहे. इंडॉलॉजीची व्याख्या द्यायला पाहिजे. इंडॉलॉजी कशाला म्हणायचं? प्राच्यविद्या. प्राच्यविद्येची परिप्रेक्ष्य जे आहेत, मग इंडॉलॉजी संस्कृत लँग्वेजचा रोल काय आहे, मग लँग्वेजनं काय काय त्यात बदल केलेले जे आहेत. कमिटीच्या संदर्भात मागं पण चर्चा झालेली होती की कमिटी सगळ्या सेकंड पेपरचं कॅरेक्टरच आहेत, पण खूप कमिटीज आहेत, त्याचं बेसिक आहे. म्हणजे देभर कमिशन आहे किंवा खाका कमिशन आहे, पण लोकूर कमिटीची चर्चा पण करायला पाहिजे टिपिकली जे आहे. याला बेस्ट उपाय काय आहे? उत्तर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, शिवाजी युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी या सगळ्यांचे MAचे सोशॉलॉजी पेपर बघायला पाहिजे, ते अवेलेबल आहेत, ते पाहायला पाहिजे. त्यांचे संदर्भ यादी असते पहा की हे पुस्तकं आम्ही वाचतो, आम्ही अभ्यास करतो, त्याच्यातनं काही मिळतं का पाहायला पाहिजे. म्हणजे पेपर सेट करणारे लोक जे आहेत त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे. आता मी शिकवतो प्रायव्हेटमधल्या लोकांचं कोण पेपर काढणार नाहीत, त्यांना पेपर कोण काढायला देत नाही. त्यामुळे जे पेपर काढतात त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे, जे पेपर तपासतात त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे. त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे म्हणजे त्यांचा विचार, त्यांच्या अभ्यासाची पद्धती लक्षात घ्यायला पाहिजे जे आहे ते. जसं आता उदाहरणार्थ हा इंडॉलॉजीचा किंवा लोकूर कमिटीचा प्रश्न जो आहे तो YCMAमध्ये चर्चा काय केली. अनटचॅबिलिटीचा प्रॉब्लेम सोशो इकॉनॉमिक. आता सोशो इकॉनॉमीमध्ये हायपन आहे पहा, म्हणजे हायपन वाचायला पाहिजे ना. हायपन म्हणजे काय? चिन्ह जे दिलेलं आहे ना, अपसारण संयोग चिन्ह ज्याला म्हणतो, हायपनेशन, डिहायपनेशन, रिहायपनेशन, असं हायपनेशनबद्दलची चर्चा आहे ना. त्यामुळे हायपनेटेड करून प्रश्न सुटणार आहेत का, म्हणजे ते समजलं पाहिजे ते लिहिलेलं जे आहे. म्हणजे त्यासाठी इंग्रजीत असेल किंवा मराठीत तुम्ही रोज 100, 50, 40 तुम्हाला जेवढी जमतील तेवढी सोशॉलॉजीची पानं वाचायला पाहिजे. लिहून ऐकून ते चांगलं नाही होणार. तर काय लिहिण्यामध्ये काय होतं, ऐकलं तर पडतं, असं मागं पडलं. तुमचं वाचन असेल तर ते ऐकलेलं टिकेल त्याला. तुम्ही स्वतःचं किमान काय आहे इग्नू वाचायला पाहिजे, किमान YCMA वाचायला पाहिजे. कारण्यांचं पुस्तक आहे ते वाच, म्हणजे वाचन त्याच्यावर तुमचं चांगलं, वाचनात नाही क्लिअरिटी आहे आपलं जे आहे ते आर्ग्युमेंट जे आहेत. मग ऐकून काय होतं, टेम्परल मेमरीज जातं. समजा मी एखादा व्हिडिओ ऐकला किंवा हे लेक्चर ऐकलं तर टेम्परल मेमरीज जातं. तुम्ही त्याचं एक बॅकग्राऊंड काहीतरी मिनिमम, अगदी काय झालं तर समाजशास्त्राची 11 पुस्तकं NCERT हे खूप वेळा वाचलं तरी तुम्हाला एक फ्रेम येईल की लिहायचं कसं. जसं अनटचॅबिलिटीची चर्चा जी आहे, मग ती चर्चा लक्षात द्यायला लागते आपल्या ह्याच्यामध्ये की क्वेश्चन हा शब्द वेगळा आहे आणि प्रॉब्लेम हा शब्द वेगळा आहे. हा प्रश्न नसून समस्या आहे. समस्या आणि प्रश्न याच्यात फरक काय केलेला आहे. अनटचॅबिलिटी, क्वेश्चन ऑफ अनटचॅबिलिटी जे आहे ते मार्क्सचं पुस्तक होतं ऑन ज्यूइश क्वेश्चन, ज्यूइश प्रश्नाबद्दलचं जे आहे ते, तसा हा प्रॉब्लेम बघितलेला आहे. आणि सगळ्यात वाईट काय आहे की तुमचा ऑथर चुकला, पुस्तकाचं नाव चुकलं तर त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट सगळ्या पेपरमध्ये येतात. मग ते सगळं व्हायरस आहे. तुम्ही चुकून असं लिहिलं की ज्योतिबा फुलेंनी अस्पृश्यतेवर खूप लिखाण केलं, या पुस्तकात केलेलं आहे, तर त्याचा दुसऱ्या प्रश्नावर पण येणार की कॅन्डिडेटची इंटिग्रिटी नाही आहे, असं ब्लफ, ब्युरोक्रेसीमध्ये ब्लफ चालणार नाही, नाहीतर नाही म्हणायला पाहिजे असं मला वाटतं. आय एम नॉट शुअर, मग असं कंसात लिहायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर शुअर नसेल तर हमखास गॅरंटी देता कामा नये, तुम्ही कंसात लिहायला पाहिजे असं मी वाचल्याचे आठवते. तरी ती ऑनेस्टी आहे. ऑनेस्टी आवश्यक आहे, पण ऑनेस्टी रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये जे आहे. असं माहिती नाही आणि हमखास लिहायला लागला तर म्हणणार धोकादायक आहे, त्यामुळे हे अडचणीच आहे, असं नको, असं होणार त्याचं सगळी चर्चा जी आहे. NEP 2020 सोशल चेंज. आता सोशल चेंजची व्याख्या काय, त्याच्याबद्दलचं आर्ग्युमेंट जे आहे 10 मार्काला विचारलेलं. त्यानंतर रुरल सोशो इकॉनॉमिक स्ट्रक्चर ड्यू टू ग्रीन रिव्होल्युशन, हरित क्रांतीमुळे काय काय बदल झाले त्याची चर्चा सगळी जी आहे ते. आता ती मुळात हरित का केली याच्याविषयी पण चर्चा केली होती क्लासमध्ये. हरित ती रेड नको आहे वगैरे जे आहे ते, त्या डॉमिनंट पिझंट कास्टला त्याचा काय फायदा झाला याच्यावर पण आलेले आर्ग्युमेंट आहे. साधारणतः असं बघतात लोक की 35-35 10 5 प्रश्न 35 द्या, इकडं 35 द्या. तुम्ही शॉर्ट नोटला 70 गेला की थ्रू आहे, कॉल येणार. शॉर्ट नोटला 70च्या वर जायला पाहिजे, तेव्हा शॉर्ट नोटचे मार्क मोजायला पाहिजे तुम्हाला. आणि ते कसे जातील याच्यावर तुम्हाला उपाय मी सांगितलेले आहे
की तुम्ही तयार केलेला पेपर 3 तासाचा तुमच्या सिलेबसनुसार तुम्ही तयार करा. म्हटलं एवढं टॉपिक झालेलं नाही आहे, मग ह्याच्यावरचं उत्तर काय, तुमच्या झालेल्या टॉपिकवर 3 तासाचा पेपर लिहून पहा, त्याला 180 मिळतात का. आणि त्यामुळं मग लिहिण्याची प्रॅक्टिस, म्हणजे आपण म्हणतो ना की विद्वान आहे म्हणजे तो चांगला शिक्षक असेल असं नाही, तसं तुम्हाला खूप समजलं म्हणजे तुम्हाला चांगलं लिहिता येईल असं नाही. चांगलं लिहिणं ही कला आहे, त्याच्यावर प्रॅक्टिस पाहिजे. कुठलीही गोष्ट सांगणं, आपण म्हणतो काही वक्तृत्व स्पर्धेत लोक असतात, तसं तुम्हाला जे माहिती आहे ते रिप्रोड्यूस चांगलं केलं पाहिजे. तुम्हाला माहिती हळूहळू वाढत जाईल, पण तुमच्याकडे जे आहे, तो म्हटलं की गुरुजींचे सगळे PYQ मी बघून ठेवलेले आहेत, सगळे आपल्या देशात सगळे PYQ बघून सगळे PYQ झालेत, म्हणजे पाठच आहेत. म्हणजे याचा अर्थ तो अभ्यास आपला संपला. त्यामुळे PYQ ओरिएंटेड अभ्यास करत राहायला पाहिजे. लॉजिकली रोज 12 तास केला तर 9 महिन्यात संपायला पाहिजे. तुम्हाला 300 नेहा बसणार का 315 9 महिने गुणिले रोज 12 तास, तर तो 300-350 पर्यंत जाईल पाहिजे. आता तो म्हटलं की 4 महिन्यात संपवतो, तर ते 210-220 मध्ये 4 वर्ष 5 वर्ष असं वाढत राहतं. तर ते टाळायसाठी नेहा भोसले क्लासिक आहे, सोशॉलॉजीतले स्टुडंट होते IIMचे, ज्या पहिल्या अटेम्पमध्ये 315 पोस्टच मिळाले. तसं पायाभूत काम खूप चांगलं पाहिजे. एकेका टॉपिकवर तुमचं स्वतःचं मटेरियल तयार झालेलं जे आहे, तुम्ही वाचलेलं आहे, तर रिगरसली काम केलेलं आहे. तुमचं 27चं असेल तर सलग 4-5 महिने सोशो केलेलं आहे आणि संपवलेलं आहे, तरी ते सापडेल का. हाफ हार्टेडनेस असेल, दुसरं प्रेशर आलं तर मग हे कशाला करताय ना, असं कलेक्टरला चालणारच नाही. या स्कीमचं मला ह्या प्रेशर आलं. तुम्ही जे करता ते स्वतःच्या ओव्हरऑल टाईम मॅनेजमेंटमध्ये बसवायला पाहिजे. त्यामुळं पहिल्या पेपरला म्हटलं तसंच आहे की सगळा खेळ टाईम मॅनेजमेंटचाच आहे. त्यानंतरची चर्चा जी आहे ते MN श्रीनिवास, स्ट्रक्चरल फंक्शनल पर्स्पेक्टिव्ह 20 मार्क डायरेक्टली आहे. मग कुर्कचा अभ्यास त्यांनी कसा केला, त्यांच्यावर प्रिचर्डचा प्रभाव कसा आला, आर्बिनचा प्रभाव काय होता, मॅलिनोव्स्कीचा, म्हणजे ती सगळी चर्चा आपल्या याच्यामध्ये आलेलीच आहे. मग याच्यावरचा एक मार्ग काय की विसरतं, थोडंसं ह्युमन आहे विसरण्यामध्ये काय हे नाही आहे, चुकीचं नाही, वाईट नाही आहे. रिवाईज काय तुम्ही केलं, त्यामुळे रिव्हिजनची मेथड केली आणि ते सगळं लक्षात घेतलं. त्याच्यावर आता एक ज्योतकांचं लेक्चर झालं होतं मध्ये, पण याला किंग्स कॉलेजमध्ये त्यांचे जे म्हणले, तर रामपुरा विलेज असं नाहीच आहे. त्यामुळे रामपुरा हे असं आयडियल नाव दिले, असं रामपुरा थोडंच आहे. कन्नडमध्ये रामपुरा असं नाव कसं काय येईल, मग ते कुठलं विलेज आहे, त्या विलेजची चर्चा त्यांनी केलेली आहे. म्हणजे थोडंसं हे कधी एक्स्ट्रा कधी तुम्ही तुमचं बेसिक झालं किंवा थोडं बघितलं, हे किंग्स कॉलेजच्या अलीकडे झालेलं लेक्चर त्यांच्या इंडियन विलेजवरचा अभ्यास आहे ज्योतकांनी लिहिलेला, त्यातनं आलेले आर्ग्युमेंट जे आहेत ते. प्लॅनिंग आणि सोशल जस्टिस इक्वॅलिटीबद्दलची चर्चा, सामाजिक न्याय आणि समानता, समता का समानता असा शब्द आपण बघितलं होतं. समता नावाचंच रीडर आहे ना. महाराष्ट्रातील आदिवासी जमात, गोविंद गारे हे त्या अभ्यासक आहेत. गोविंद गारे यांचे IASच होते पा, हकारा जर्नल आहे, त्याच्यात आलेली चर्चा जी आहे ती. मग आता अशा प्रश्नाला मॅप टाकायला पाहिजे. आपण बघितलं इग्नूतले मॅप आपण बघितले होते, आणि 10 मार्कापर्यंत साधारणतः ते 8 मार्कापर्यंत जायला पाहिजे असं करायला. वारली कुठं आहेत, कोकणा कुठं आहेत, हळबी कुठं लोक आहेत जे आहेत, लाडशिक्की कुठं आहेत, म्हणजे ट्रायबलचं डिस्ट्रीब्युशन कसं प्रकारचं झालेलं आहे त्याच्याबद्दलचं आकलन महाराष्ट्र स्पेसिफिक जे आहे. मॉडर्नायझेशन आणि तिसरा प्रश्न जे आहे, मॉडर्नायझेशन ऑफ इंडियन ट्रॅडिशन कॉलोनियल पिरियड. कॉलोनियल कशाला म्हणायचं, कॉलोनियल पिरियड या संज्ञेचं तुमचं आकलन कसं आहे. वासाहतिक कालखंड, त्याची व्याख्या तुम्ही काय प्रकारे केली, व्याख्या करता आल्या पाहिजेत, कुठल्याही याचं जे डिफाईन करायला पाहिजे. दुसरा परत आला क्वालिटी क्वांटिटी चेंजचा जो आहे, तो पहिल्या पेपरमध्ये जसा होता तसा, रुरल स्ट्रक्चर थ्रू रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, ग्राम विकासाच्या कार्यक्रमा माध्यमातून ग्रामीण संरचनेमध्ये झालेले गुणात्मक बदल. तुम्ही असं म्हटलं की PM किसानचं एक्झाम्पल मी केस स्टडी म्हणून घेणार आहे, नरेगा मी घेणार आहे. आता नरेगा गेलं जी राम जे आहे मी घेणार आहे, कम्युनिटी डेव्हलपमेंट होतं. कुठली एक केस स्टडी जी आहे ना, ती केस स्टडी सगळी ताब्यामध्ये घ्यायला पाहिजे जे आहेत. सेकंड पेपरचा धोका काय आहे सोशॉलॉजी सेकंडचा, की ते GS वाटू शकतं. GS वाटता कामा नये याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. एक्सप्लेन द रिस्पॉन्सिबल फॅक्टर फॉर द एज्युकेशनल इनइक्वॅलिटी बिटवीन मेन अँड विमेन, काय त्याची आलेली चर्चा जी आहे. जेंडरचा डिस्कोर्स जो आहे, मग याचा कॉन्स्टिट्युशनल डिस्कोर्स काय आहे,
याचा रॅडिकल फेमिनिस्टने उभा केलेला डिस्कोर्स कसा आहे. आता मथुरा केसवर झालेली चर्चा होती, पण त्यातनं आलेले आर्ग्युमेंट सगळे जे आहेत ते. क्वेश्चन 4, सच्चर कमिटी रिपोर्ट. लोकर कमिटी विचारले, सच्चर कमिटी विचारले, तुमचा कायदा विचारलेला आहे, त्यामुळे कायदे पण सगळे बघायला पाहिजेत बारकाव्यानं जे आहेत ते. सच्चर कमिटीची आर्ग्युमेंट काय 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 करता येईल. मग तुमच्या कॉन्स्टिट्यूशन म्हणजे नुसतं सोशलॉजी असं नाही, तुमचं कॉन्स्टिट्यूशन म्हटलं 25 ते 30 मला सगळे आर्टिकल पाठच आहेत. 25मध्ये असं म्हटलं, 29मध्ये असं म्हटलं, 28 तीच अजून नाही आहे, तर तुम्ही अभ्यास करताय तर मग उपयोग नाही आहे. उपयोग नाही आहे म्हणजे काय, फसवा अभ्यास होईल. बेसिक तुमचं कुठं चांगलं आहे अजून. बेसिक म्हणजे काय, एन सी आर टी कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्कमध्ये ही सगळी चर्चा आहे ना. एन सी आर टीचं कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क असं मुखोद्गत पाहिजे ना. एन सी आर टी जबरदस्त पाहिजे, पण नुसत्या एन सी आर टीवर पोस्ट काढता येऊ शकते जर तुमचं पाठांतर चांगलं असेल जे आहे तर. त्यात सगळे दिलेले आर्ग्युमेंट जे आहेत. आपल्या चाइल्ड लेबरची व्याख्या, मग वय किती आहे त्याचं, 14 का 18 आहे, त्यावेळेला कन्फ्युजन जे होतं. मग चाइल्ड लेबरबद्दल आपण फक्त जनरल असं लिहितो की कैलास सत्यार्थी असं म्हणाले, पण त्याचा सोशॉलॉजीमध्ये काय संबंध आहे. सोशॉलॉजिकल आर्ग्युमेंट बिल्ड करणं, त्याचा जेंडर डिस्कर्स जे आहे. आता याच्यावर कॉम्प्लेक्स आहे ना. मग समजा आमचं एक घर, आमचं हलवायाचं घर आहे. आता आमच्या घरातल्या मुलामुलींना आम्हाला ट्रेनिंग द्यायचं आहे. मग ते काय बालकामगार झाले का, ते काम तर 4-6 तास करतात. आमच्यामध्ये ट्रेनिंग आहे त्यांना कसं करायचं, काय करायचं, कुठला पदार्थ कसं करायचं. त्यामुळे चाइल्ड लेबर हे कॉम्प्लिकेटेड, सोशॉलॉजिकली कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. त्यातनं आलेली चर्चा जी आहे ते. ऑनर किलिंगबद्दलचं लिहिलेलं सगळं आहे पा. व्हायलन्स अगेन्स्ट विमेन, महिला हिंसाचारासंबंधित जे आहे ते. हे कशासाठी वाचलं तर ऑनर किलिंग असा शब्द देवनागरीत त्यांनी लिहिलेला आहे पा, ऑनर किलिंग. मग तसंच ते वापरायला पाहिजे. म्हणजे फार त्या मराठीकरणाचं जे आहे ना, असं वृक्ष मराठीकरण पण वर्क होत नाही. अग्निरथ गमना सूचक लोह मिश्रित ताम्रपट्टिका असं नाही वर्क होत. मराठीत लिहिणारे जे आहे तुम्हाला प्रॉपर त्याचा सेन्स येणं जे आहे, कारण तो वेगळा डिबेट आहे. पण मराठीचं काय आहे का, टेबल, फॅन, मोबाईल, पोलीस हे सगळे मराठी शब्द आहेत. तशा अर्थानं त्याची चर्चा जी आहे. परत क्वेश्चन 5 आहे 2-2-1 पॅटर्नमध्ये. आपण आता म्हणलं की तो दुसरा लिहायला लागलो आपण. कंपल्सरी क्वेश्चन जे आहेत. सक्सेसफुल झालेल्या लोकांसोबत बोललं तर ते काय सांगतील तुम्हाला की एक शॉर्ट नोट ओढली म्हणजे 1 वर्ष गेलं. एक शॉर्ट नोट तुमची ओढली की 1 वर्ष गेलं. त्यामुळे ती सिन्सिअरिटी यायला पाहिजे, ती कमिटमेंट यायला पाहिजे. मग ती कमिटमेंट येण्याचा मार्ग म्हणजे आता तुम्ही म्हणणार की पण हा टॉपिक झाला नाही, हा झाला नाही, याच्यावरचा उपाय तुम्हाला लगेच सांगितलं. तुम्ही तुमचा पेपर तयार करा जेवढा सिलेबस झालेला आहे. नुसत्या कोरियनवर 3 तास पेपर लिहिता येईल ना, काय काय आलेलं आहे. तशा अर्थानं त्याची तुमची स्वतःची ॲनालॉजी करून लिहून बघायला पाहिजे. लिहिणं जास्त आवश्यक आहे. सोशल कॉज ऑफ अर्बनायझेशन, अर्बनायझेशन काय आहे, प्रक्रिया कशी आहे, नागरीकरणाची प्रक्रिया. अर्बॅनिटी वेगळे, अर्बनिझम वेगळा, आणि सामाजिक कारणे काय काय होतं. सामाजिक कारणे या संज्ञेचं स्पष्टीकरण द्या. सामाजिक कारणं कशाला म्हणाले. नवमध्यम वर्ग, तुम्हाला असं म्हटलं तर सृजनचा अंक कसा आलेला आहे आता एक नवीन विशेष अंक मध्यम वर्गाची चर्चा जी आहे. मध्यम वर्ग हा मध्यस्थ वर्ग आहे का, मध्यस्थ करणारा जो आहे तो. न्यू मिडल क्लास डिजिटलमध्ये कसा आला, आय टी इंडस्ट्रीनं त्याचं स्वरूप कसं बदललं, आता तो डिक्लाईनला आहे का. पॅट्रिमोनियल मिडल क्लास ज्याला म्हणलेलं तो काय आहे, अशी साधारणतः सगळी चर्चा आपल्याला याच्यामध्ये येते ना. फिक्टिव्ह किनशिप, काल्पनिक नातेसंबंध, याच्यावर पण केलेली चर्चा जी आहे ती आपल्याला बघता येते. आपला हा डायरेक्ट इग्नूतला टॉपिक आहे. फिक्टिव्ह म्हणजे काल्पनिक जे आहेत ते. सिटिझनशिप, ॲक्टिव्ह सिटिझनशिप. आता मार्शलचा याच्यावरचा अभ्यास आहे, अरिस्टॉटलपासून मार्शलपर्यंत जे आहेत 10 मार्काला. आणि पॉप्युलेशनच्या न्यू माल्थसन आर्ग्युमेंट काय, माल्थसचे आर्ग्युमेंट काय, मायग्रेशन प्रोसेसबद्दलची चिन्मय तुंबेंचा अभ्यास आहे. असं साधारणतः हे कंपल्सरी 5 ABCDE 5 शॉर्ट नोट सगळ्या ज्या आहेत त्या आलेल्या. त्यानंतर क्वेश्चन 6 परत ॲक्टवर आहे बा. महाराष्ट्र ॲग्रिकल्चर लँड सिलिंग ॲक्ट, कमाल जमीन धारण कायदा जो आहे, किती कमाल मर्यादा ज्या आहेत, आणि ॲग्रेरियन सोशल स्ट्रक्चर कसं बदललं. मग महाराष्ट्राच्या अभ्यासकांमध्ये अंबादास माडगुळकर होते का, DN धनागरांनी लिहिलेलं आहे का, जमीन संबंधांवर कोणी मिलिंद बोकिलांचं काही लेखन आहे का, लँड रिलेशनबद्दलची चर्चा काय प्रकारे महाराष्ट्रात झालेलं आहे. सोशॉलॉजीच्या जयंत लेले आहेत, मराठा इलिट प्लुरॅलिझम नावाचं त्यांचं पुस्तक आहे, जयंत लेलेने लिहिलेलं. त्यातनं गोष्टी आपल्याला बघता येतात का. आपण याच्या टॉपिककडे पण येऊया ना, आपली चर्चा व्हायची याच्या अजून. इलिट सर्क्युलेशन ऑफ इलिटी जे आहे ते CW मिल्सनं सांगितलेलं आहे.
पॉलिटिकल इलिट, प्री इंडिपेंडन्स आणि पोस्ट दोन्ही प्रकारचे विचारले 20 मार्काला. 10 मार्काला कुठल्या पॉलिटिकल प्री इंडिपेंडन्समध्ये. प्री इंडिपेंडन्स तुम्ही म्हटलं की माझ्या सोसायटी मी 3 भाग करणार आहे. 20 ते 40 मधले, 1885 ते 20 मधले आणि 1885 पूर्व, आणि याच्यानंतरचे पुढचे 3 भाग करणार आहे. म्हणजे तुमचं इमॅजिनेशन. आणि याला काय, याला सोशलॉजीचा अभ्यास नाही, याला तुमचं एकूण आकलन आहे. हे तुमचं आकलन कशातनं होईल? हिंदू पेपरमधनं होईल, एक्सप्रेसमधनं होईल, डेली वाचनातून तुमचं होईल जे आहे ते. की आता काही जण म्हणतील पण पोस्ट इंडिपेंडन्सचा शब्दच नाही आहे, पोस्ट कोलोनियल असा शब्द आहे. पोस्ट कोलोनियल तुम्ही का वापरत नाही आहे? म्हणजे त्याच्यावरचं वाचन करणं, पेपर वाचणे. चिपको अपिको मुवमेंट 10 मार्काला विचारलेला आहे, हा पण रिपीट झालेला प्रश्न आहे. 7वा प्रश्न जो आहे तो, कोलोनियल रूल कॉन्ट्रीब्युटेड टू राईज ऑफ इंडियन नॅशनलिझम. आर देसाईंचं जे आहे ना, की नॅशनल अवेकनिंग कसं झालं, त्यातनं काय काय गोष्टी आल्या, उदाहरण देऊन स्पष्ट करायचं म्हणलेलं आहे. मग तुम्ही म्हणलं की विणकरांचं उदाहरण त्यात घेतलेलं आहे. इंडियन नॅशनलिझमच्या याच्यामध्ये मग ॲग्रिकल्चरमधले लोक काय प्रकारे काम करतात, विपुल त्याच्यावरचं मटेरियल जे आहे ते. ॲजिटेशन कॅरिड ऑफ द फार्मर्स, एकूण सगळ्या ह्याच्यावर फार्मरवर जोर आहे लक्षात. आणि ऑब्वियस पण आहे, जे ॲग्रिकल्चर सोसायटीज अजून आपण आहोत 48 ते 55% तर तसे प्रश्न असणारच आहे. ट्रायबलवर प्रश्न असणार, जेंडरवर प्रश्न असणार. सेकंड पेपर हा तसा प्रेडिक्टेबल आहे. त्याचं करंटचं आर्ग्युमेंट आणि त्याचे अभ्यासक, म्हणजे ज्योतकांनी त्यावर काय लिहिलेलं आहे आपण बघितलं. शरद भौमिकचा अभ्यास काय त्याच्यावरचा, कुलदीप राजपूत त्याच्यावर काय लिहितात जे आहे ते, त्याचबरोबर अनिल जायभांसारखे अभ्यासक काय लिहितात, नवीन लोकांनी काय काय लिहिलेलं याचा त्याच्यावरचं बघत राहायला पाहिजे जे आहे. ह्युमन राईट्स पर्स्पेक्टिव्ह, प्लेन प्रश्न 10 मार्काला विचारलेला. आता हे शेवटचे 3 प्रश्न जे आहेत ना, आणि मग आपण आपल्या टॉपिककडे येऊया जे आहे ते. काय त्यांनी म्हणलेलं आहे, रिव्ह्यू द प्रोटेस्ट कॅरिड. आता प्रोटेस्ट हा शब्द जे आहे वसाहतवादी आहे, होनचा उठाव झाला होता, चुवारांचा उठाव जो आहे तो, भूमिजांचा उठाव जो आहे तो, संथाळांचा उठाव आहे, ओरांचा उठाव आहे. त्या उठावांच्या सगळ्यांची चर्चा जी आहे ते काय प्रकार 20 मार्काला. आता याच्यात चॉईस आहे. तुम्ही म्हटलं की 7वा प्रश्न खालचा नाही लिहिणार आहे, वरचा लिहिणार आहे. तुम्ही एकूण 5 प्रश्न लिहायला पाहिजे. 5 प्रश्नांमध्ये 1 आणि 5 कंपल्सरी, 2, 3, 4 मधला 1, 6, 7, 8 मधला 1. 8वा प्रश्न ट्रायबलचा लिहिला. आत्ताच्या ह्याच्यात तुम्हाला समजा मी म्हटलं की 8व्यातला हा 1 घेतला, 7व्यातला ए आणि बी घेतलं तरी चालेल, म्हणजे प्रॅक्टिससाठी जे आहे ते. ट्रायबल इम्पॉसिबिलिटी, ट्रायबलची जी आहे, जॉग्राफिकल स्प्रेड, म्हणजे ते आपल्या नोट्सचा इफेक्टिव्ह कसा वापर करायचा हे पण त्याचं टेक्निक आहे. लिहायचं क्लासमधलं मुख्यतः ते ह्याच्यासाठीच की प्रॅक्टिस लिहिण्याची जी आहे ना ती कशी करणार. निओनाथल मॉर्टॅलिटी, नवजात शिशूंच्या मृत्यूची कारणं काय, मग त्याचं मॉर्टॅलिटी हजाराला किती आहे, त्याचा डेटा काय दिला आहे, त्याच्यावरचे आर्ग्युमेंट काय काय आलेले आहेत. आता डिजिटल जनगणना, तो डिजिटल जनगणना असेलच पुढच्या आपल्या ह्याच्यात प्रश्न पहा, जे 31 मेला तयार करतात त्यांच्या दृष्टीनं, किंवा UPSCला मेन देणारे लोक. आणि शेवटचा प्रश्न हा लिव्ह इन रिलेशनशिपचा आहे, 10 मार्काला विचारलेला आहे. असा साधारणतः हा आपला लिव्ह इन रिलेशन ऑलरेडी विचारलेलं आहे. मी टू कॅम्पेन आपल्या, म्हणजे एक ह्याच्यातनं काय आपल्या लक्षात आहे की मॅरेज इन्स्टिट्यूशन, जे अल्टरनेटिव्ह टू मॅरेज इन्स्टिट्यूशन. मॅरेज इन्स्टिट्यूशनचा मुद्दा नाही, 2006 नंतरचा मुद्दा आहे तो प्रॉपर्टीचा मुद्दा आहे. आणि प्रॉपर्टीचं तुम्ही त्याच्यामध्ये काय करणार, हा त्यातला आर्ग्युमेंट जे आहे की तुमचं प्रॉपर्टीचं आकलन कसं आहे, ते काय प्रकारचं आलेलं आहे, ही थोडक्यात आपल्या पहिला पेपर दुसऱ्या पेपरची चर्चा आहे. टू कन्क्लूड काय, आपण तुमचे मार्क पण बघूया आणि तुम्ही काय लिहिलेलं आहे काय नाही याच्याकडे पण आपल्याला येता येईल. पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये थोडक्यात त्याचं फ्रेमवर्क हे सांगता येईल की काय काय आर्ग्युमेंट आलेले जे आहेत ते, त्याच्याबद्दलची चर्चा 2 पेपरची थोडक्यात आपण केलेली आहे. आता आपल्या तुमच्या लिहिण्याच्या काही सूचना असतील, चर्चा असेल तर त्या आपण करूया, किंवा मग आपल्या टॉपिककडे आपल्याला येता येईल.